हॅलो फ्रेंड्स, आपण कालच्या व्हिडिओमध्ये पाहिलं होतं की स्टेटमेंट वगैरे सगळं पाहिलं. ते स्टेटमेंट कोणतं असतं नाही ते पाहिलं, स्टेटमेंट कोणतं नसतं हे पाहिलं. त्याच्यानंतर पाहिलं की ते ट्रू और फॉल्स, स्टेटमेंट ट्रू आहे का फॉल्स कसं करायचं ओळखायचं पाहिलं. त्याचा सिम्बॉलिक फॉर्म पाहिला, त्याचे ट्रूथ टेबल्स पाहिले, लॉजिकल कनेक्टिव्स पाहिले. आज आपण सुरुवात करणार आहोत नवीन टॉपिकपासून, निगेशन. निगेशन. तर निगेशनमध्ये आपण काय बघणार आहोत? निगेशन म्हणजे काय की वाक्याचा जो अर्थ आहे त्याचा अर्थ एकदम उलट करायचा. म्हणजे जर वाक्यात नॉट असेल तर ते काढून टाकायचं, आणि वाक्यात नॉट नसेल तर ते त्याच्यात टाकायचं. त्याचा सिम्बॉल आहे हा त्याचा काय आहे सिम्बॉल. मग राम इज इन लंडन. वाक्य काय आहे? राम इज इन लंडन. त्याचं निगेशन जर करायचं झालं तर ते असं होईल, राम इज नॉट इन लंडन. म्हणजे मी काय केलं, आता वाक्यात नॉट नव्हतं, मी ते नॉट घातलं आणि वाक्याचा अर्थ काय केला उलटा केला. म्हणजे त्याचं काय केलेलं मी निगेशन केलं, आणि म्हणून त्याला काय म्हटलं होतं निगेशन ऑफ द सेंटेन्स. हा समजा एक स्टेटमेंट आहे तुमच्याकडे पी, आणि हा त्याचा सिम्बॉल आहे निगेशनचा. समजा ते ट्रू असेल तर त्याचं निगेशन असते फॉल्स, आणि फॉल्स असेल तर त्याचं निगेशन होईल आपल्याकडे ट्रू. साधं सोपं आहे. ट्रूचं निगेशन काय फॉल्स, फॉल्सचं निगेशन काय ट्रू. आता आपण निगेशनवर एक्सरसाइज करणार आहोत. आता इथे आपल्याकडे 4 सेंटेन्स आहेत. पहिलं सेंटेन्स आहे रोम इज इन इटली. दुसरं सेंटेन्स आहे 5 + 5 = 10. तिसरं आहे 3 इज ग्रेटर दॅन 4. चौथं आहे जॉन इज गुड इन रिव्हर राफ्टिंग. आता जे पहिलं स्टेटमेंट आहे रोम इज इन इटली, त्याचं निगेशन काय होणार? त्याच्यामध्ये नॉट नाही तर आपण त्याच्यामध्ये नॉट टाकणार. मग त्याचं निगेशन काय होईल? रोम इज नॉट इन इटली. दुसरं जे आहे 5 + 5 = 10, त्याच्यामध्ये नॉट कसं घालणार? 5 + 5 इज नॉट इक्वल टू 10. तिसरं जे आहे 3 इज ग्रेटर दॅन 4, त्याचं निगेशन काय होणार? 3 इज नॉट ग्रेटर दॅन 4. लेसर म्हणू शकत नाही पण नॉट ग्रेटर म्हणायचं. जॉन इज गुड इन रिव्हर राफ्टिंग, याचं पण निगेशन काय होणार? जॉन इज बॅड इन रिव्हर राफ्टिंग असं होणार नाही. याचं निगेशन काय होणार? जॉन इज नॉट गुड इन रिव्हर राफ्टिंग. म्हणजे जे वाक्यामध्ये नॉट नसेल तर नॉट घालायचं, असेल तर काढायचं, एवढंच काम करायचं, दुसरं काहीही काम करायचं नाही. तर मी आता ते लिहून काढतो. याचे रोम इज नॉट इन इटली. पुढचं आहे 5 + 5 इज नॉट इक्वल टू 10. 3 इज नॉट ग्रेटर दॅन 4. आणि जॉनचं निगेशन होईल जॉन इज नॉट गुड इन रिव्हर राफ्टिंग.
चार सेंटेन्स आहेत माझ्याकडे. पाय इज इरॅशनल नंबर, त्याचं निगेशन होईल पाय इज नॉट इरॅशनल नंबर. पाय इज रॅशनल नंबर म्हणायचं नाही, पाय इज नॉट इरॅशनल नंबर. द स्क्वेअर ऑफ रिअल नंबर इज पॉझिटिव्ह, द स्क्वेअर ऑफ रिअल नंबर इज नॉट पॉझिटिव्ह. 0 इज नॉट अ कॉम्प्लेक्स नंबर. आता याच्यात नॉट आहे तर मी ह्यातला नॉट काय करणार, काढून घेणार. म्हणजे मी काय म्हणणार, 0 इज अ कॉम्प्लेक्स नंबर. आठवा आहे रिअल पार्ट ऑफ झेड इज लेस देन इक्वल टू मॉड झेड. आता लक्षात घ्या, आपल्याकडे चार गोष्टी येतील, लेस दॅन, ग्रेटर दॅन, लेस दॅन इक्वल टू, ग्रेटर दॅन इक्वल टू. तर लेस दॅनचं निगेशन काय असते, लेस दॅनचं निगेशन ग्रेटर दॅन इक्वल टू असते. ग्रेटर दॅनचं निगेशन काय असणार, लेस दॅन इक्वल टू. याचं असणार ग्रेटर दॅन, याचं असणार लेस दॅन. लक्षात द्या, लेस दॅनचं निगेशन काय आहे, ग्रेटर दॅन इक्वल टू. ग्रेटर दॅनचं निगेशन काय, लेस दॅन इक्वल टू. लेस दॅन इक्वल टूचं ग्रेटर दॅन निगेशन काय, ग्रेटर दॅन. आणि ग्रेटर दॅन इक्वल टूचं निगेशन आहे लेस दॅन. हे लक्षात ठेवणं गरजेचं आहे. मग आता बघा ह्याचा सेंटेन्स काय, पाय इज नॉट इरॅशनल, नॉट इरॅशनल नंबर. त्याच्यानंतरचं वाक्य आहे द स्क्वेअर ऑफ रिअल नंबर इज पॉझिटिव्ह, द स्क्वेअर ऑफ रिअल नंबर इज नॉट पॉझिटिव्ह. सातव्याचा 0 इज नॉट अ कॉम्प्लेक्स नंबर. याचा आन्सर येणार 0 इज अ कॉम्प्लेक्स नंबर. आणि याचं आन्सर येईल रिअल पार्ट ऑफ झेड. याचं निगेशन काय, ग्रेटर दॅन मॉड झेड. याच्यामध्ये तुम्हाला ट्रू आहे का फॉल्स आहे असं काहीही विचारलेलं नाही, तुम्हाला फक्त याचं निगेशन करायचं. निगेशन करतानाचा एकच नियम आहे, नॉट असेल तर काढून टाका आणि नसेल तर त्यात ठेवा. आणि हे चिन्हांचं निगेशन, एवढं लक्षात राहणं गरजेचं आहे. नेक्स्ट आपल्याकडे आहे द सन सेट्स इन द ईस्ट. मग त्याचं निगेशन होईल द सन डज नॉट सेट इन द ईस्ट. सेट्स आहे ना, मग ग्रॅमॅटिकल थोडं डज नॉट होईल. 10वं वाक्य, इट इज नॉट ट्रू दॅट मँगोज आर इनएक्सपेन्सिव्ह. नॉट आहे, काढून टाका. इट इज ट्रू दॅट मँगोज आर इनएक्सपेन्सिव्ह. ठीक आहे, तो काय यायचं, द सन डज नॉट सेट इन ईस्ट. याचं निगेशन होईल इट इज ट्रू दॅट, नॉट काढून टाकू, इट इज ट्रू दॅट मँगोज आर इनएक्सपेन्सिव्ह.
नेक्स्ट कॉन्सेप्ट आहे आपल्याकडे कंडिशनल. कंडिशनलचं दुसरं नाव काय? इम्प्लिकेशन. त्याचा सिम्बॉल आहे एक ॲरो. ॲरो. आता याच्यामध्ये मी एक एक्झाम्पल लिहिलंय. इफ एक्स इज अन ऑड इंटीजर देन 4 डिवाइड्स एक्स स्क्वेअर. आता ह्याच्यामध्ये हे इम्प्लिकेशनचं वाक्य आहे. मी कशावरून ओळखतोय की तिथं पुढे एक इफ आहे आणि मध्ये देन आहे. हे देन आणि इफ, त्या इफ आणि देन म्हणून मला कळालं की हे कसलं स्टेटमेंट आहे? कंडिशनल स्टेटमेंट आहे. आणि इफच्या नंतर एक वाक्य आहे आणि देनच्या नंतर एक वाक्य आहे. मग इफच्या नंतरचं जे वाक्य आहे एक्स इज अन ऑड इंटीजर, त्याला मी म्हटलं पी, एक्स इज अन ऑड इंटीजर. आणि देनच्या नंतरचं जे दुसरं वाक्य त्याला म्हटलं मी क्यू, 4 डिवाइड्स एक्स स्क्वेअर मायनस 1. आणि मग तुमचा सिम्बॉलिक फॉर्म काय होणार आहे? पी इम्प्लाइज क्यू. सिम्बॉलिक फॉर्म काय होणार तुमचा? पी इम्प्लाइज क्यू. आणि हा सिम्बॉलिक फॉर्म जर झाला तर त्याचे इक्विव्हॅलंट फॉर्म पण आहेत. पहिला आहे पी इज सफिशियंट फॉर क्यू, दुसरा आहे क्यू इज नेसेसरी फॉर पी, तिसरा आहे पी इम्प्लाइज क्यू, चौथा आहे पी ओनली इफ क्यू आणि पाचवा आहे क्यू फॉलोज फ्रॉम पी. आता बघा इम्प्लिकेशन कसं असतंय? इफ यू स्टडी देन यू विल पास. म्हणजे तुम्ही स्टडी केला तर तुम्ही काय होणार? पास होणार. बरोबर. म्हणजे पास होण्यासाठी तुम्हाला कशाची गरज आहे? स्टडी करण्याची गरज आहे. आणि स्टडी केल्यानंतर काय होणार आहे? तुम्ही पास होणार. म्हणजे स्टडी केली तर 100% पास होणार. आणि पास झालेत याचा अर्थ तुम्ही काय केलं आहे? स्टडी केलेला आहे. ठीक आहे. आणि त्याच्यानंतर जे दुसरं वाक्य होणार आहे त्याच्यासाठी पहिलं वाक्य होणं गरजेचं असतं. म्हणजे तुम्ही पास होण्यासाठी आपोआपच पास होणार नाही. तुम्हाला आधी काय करावं लागणार आहे? अभ्यास करावा लागणार आहे. त्याच पद्धतीनं ते खाली जे इक्विव्हॅलंट स्टेटमेंट दिले त्यांचा अर्थ आपण समजून घेऊया. पहिलं म्हणतोय काय की पी इज सफिशियंट फॉर क्यू, म्हणजे क्यू साठी पी सफिशियंट आहे. म्हणजे दुसरं वाक्य होण्यासाठी म्हणजे पास होण्यासाठी तुम्ही अभ्यास करणं गरजेचं आहे. सफिशियंट आहे तेवढंच. दुसरं काय करा किंवा नको करू त्याची गरज पण नाही आणि त्याची घेणं देणं पण नाही आपल्याला. आपल्याला महत्वाची गोष्ट एकच आहे की तुम्ही अभ्यास केला पाहिजे. दुसरं वाक्य म्हणतंय क्यू इज नेसेसरी फॉर पी, म्हणजे क्यू साठी गरजेचं कोण आहे? तर पी गरजेचं आहे. हे कडे पी झालं तरच तुमचा क्यू होणार आहे, अन्यथा होणार नाही. म्हणून म्हणते काय? पी इज नेसेसरी फॉर क्यू. सॉरी, क्यू इज नेसेसरी फॉर क्यू. क्यू साठी नेसेसरी कोण आहे? पी. पी झाल्यावर क्यू झालाच पाहिजे. तिसरं वाक्य आहे पी इम्प्लाइज क्यू. हे आताच म्हटलं आपण, ह्याला इम्प्लिकेशन म्हणतानाच म्हणतो इम्प्लिकेशन. पी इम्प्लाइज क्यू. चौथं आहे पी ओनली इफ क्यू. हे की नाही? पी कधी? जेव्हा तुमचं काय क्यू असेल. पाचवं काय? क्यू फॉलोज फ्रॉम पी, म्हणजे क्यू कधी येतो? पीच्या नंतर फॉलो होतो, म्हणून त्याला म्हणतात क्यू फॉलोज फ्रॉम पी. म्हणजे दुसरं वाक्य हे कधी कुणाला फॉलो करतं? पहिल्याला. आधी अभ्यास, मग परीक्षा आणि मग पास. ठीक.
नेक्स्ट कॉन्सेप्ट आहे आपल्याकडे कॉन्व्हर्स, इनव्हर्स आणि कॉन्ट्रापॉझिटिव्ह ऑफ पी इम्प्लाइज क्यू. आपण त्यातला पहिला शब्द फक्त ऐकलाय कॉन्व्हर्स. तो कधी ऐकलाय? समजा एक स्टेटमेंट आहे आपल्याकडे, हा आपल्या मॅथ्समध्येच आपण ऐकलाय थिअरम आणि त्याचा कॉन्व्हर्स. कॉन्व्हर्स ऑफ बीपीटी थिअरम, कॉन्व्हर्स ऑफ हा थिअरम, कॉन्व्हर्स ऑफ तो थिअरम असं ऐकलंय बऱ्याच वेळा आपण. कॉन्व्हर्स केलेलं आहे आपण. त्याचं एक एक्झाम्पल बघा. स्टेटमेंट दिले त्यांनी, इफ ऑल साइड्स ऑफ अ ट्रायंगल आर कॉन्ग्रंट, म्हणजे जर एखाद्या ट्रायंगलच्या सगळ्या साइड्स काय असतील, कॉन्ग्रंट असतील, देन इट इज इक्विलॅटरल, तर तो इक्विलॅटरल ट्रायंगल असतो. मग ह्याच्या उलट काय, जर ऑल साइड इक्वल असतील तर तो ट्रायंगल इक्विलॅटरल झाला, आणि इक्विलॅटरल असतील तर तो काय झाला, तर त्याच्या सगळ्या साइड्स काय होतील, इक्वल होतील. हा त्याचा कॉन्व्हर्स. मग इफ अ ट्रायंगल इज इक्विलॅटरल देन इट्स ऑल साइड्स आर इक्वल, हे आपण पाहिलेले. मग कॉन्व्हर्स फक्त पाहिले. त्याच पद्धतीचं आहे इनव्हर्स, कॉन्ट्रापॉझिटिव्ह. आता गिवन स्टेटमेंट जर तुमचं पी इम्प्लाइज क्यू असेल तर त्याचा कॉन्व्हर्स असतो क्यू इम्प्लाइज पी. गिवन स्टेटमेंट जर तुमचं काय असेल, पी इम्प्लाइज क्यू असेल तर त्याचा कॉन्व्हर्स असतो क्यू इम्प्लाइज पी. इनव्हर्स असतो निगेशन पी इम्प्लाइज निगेशन क्यू, आणि कॉन्ट्रापॉझिटिव्ह असतो निगेशन क्यू इम्प्लाइज निगेशन पी. त्याला लक्षात ठेवण्यासाठी एक ट्रिक आहे. स्टेटमेंट आहे आपल्याकडे काय, पी इम्प्लाइज क्यू, तर त्याचं पी इम्प्लाइज क्यू ला लगेच काय करायचं, क्यू इम्प्लाइज पी करायचं, लगेच पुन्हा काय करायचं, पी इम्प्लाइज क्यू करायचं, लगेच उलट करायचं, क्यू इम्प्लाइज पी. हे वरचे दोघं तसेच ठेवायचे, खालच्या दोघांना काय लावायचं, निगेशन लावायचं. खालच्या दोघांना काय लावायचं, निगेशन लावायचं. आणि हीच लक्षात ठेवण्याची काय आहे, ट्रिक आहे. काय बघा, पहिलं काय, पी इम्प्लाइज क्यू, नंतर काय, क्यू इम्प्लाइज पी, नंतर निगेशन पी इम्प्लाइज निगेशन क्यू, आणि नंतर निगेशन क्यू इम्प्लाइज निगेशन पी. हे लक्षात ठेवणं गरजेचं आहे. ट्रिक सगळ्यात सोपी, महत्वाची आणि साधी लक्षात राहिली पाहिजे. आणि ह्याच्याप्रमाणे आपल्याला नंतर त्याचं वाक्यांमध्ये कन्व्हर्जन करून लिहायचं. याचा एक एक्झाम्पल बघूया. इफ अ फंक्शन इज डिफरन्शिएबल देन इट इज कंटिन्यूअस. त्याचा कॉन्व्हर्स, इनव्हर्स आणि कॉन्ट्रापॉझिटिव्ह. कॉन्व्हर्स काय असणार आहे, क्यू इम्प्लाइज पी. इनव्हर्स काय असणार आहे, निगेशन पी इम्प्लाइज निगेशन क्यू, आणि कॉन्ट्रापॉझिटिव्ह असणार आहे निगेशन क्यू इम्प्लाइज निगेशन पी. आता तुमचं वाक्य काय होतं, हे पी इम्प्लाइज क्यू मध्ये दिलेलं वाक्य ते कसं आहे, इफ अ फंक्शन इज डिफरन्शिएबल देन इट इज कंटिन्यूअस. मग याचा क्यू इम्प्लाइज पी आहे. आता मग क्यू इम्प्लाइज पी करायचं तर ह्यातला आधी पी आणि क्यू ओळखता आलं पाहिजे. पी काय आहे याच्यातला, अ फंक्शन इज डिफरन्शिएबल, हा पी आहे. आणि क्यू कोण आहे, इट इज कंटिन्यूअस. इट इज म्हणजे कोण, फंक्शन इज कंटिन्यूअस. मग आता हे जर पी इम्प्लाइज क्यू आहे तर क्यू इम्प्लाइज पी मी कसं लिहू शकतो, इफ a function is continuous then it is differentiable. काय आहे ते वाक्य, if a function is continuous then it is differentiable. आता जर मला त्याचा इनव्हर्स लिहायचा असेल तर मी काय करणार आहे, निगेशन पी इम्प्लाइज निगेशन क्यू. पी कोण आहे, अ फंक्शन इज डिफरन्शिएबल. त्याचं निगेशन काय होईल, अ फंक्शन इज नॉट डिफरन्शिएबल. आणि क्यू आहे, इट इज कंटिन्यूअस. त्याचं निगेशन काय होईल, इट इज नॉट कंटिन्यूअस. बस एवढंच चेंज होईल, बाकी काय चेंज होणार नाही. मग कसं लिहिणार मी, इफ अ फंक्शन इज नॉट डिफरन्शिएबल देन इट इज नॉट कंटिन्यूअस. देन इट इज नॉट कंटिन्यूअस. कॉन्ट्रापॉझिटिव्ह बघा, कॉन्ट्रापॉझिटिव्हला हे परत उलट करायचं आपल्याला. इफ अ फंक्शन इज नॉट कंटिन्यूअस देन इट इज नॉट डिफरन्शिएबल. काय काय लक्षात आलं असेल, हे सोपं आहे, साधं आहे. पी इम्प्लाइज क्यूचा क्यू इम्प्लाइज पी, परत निगेशन पी इम्प्लाइज निगेशन क्यू, परत निगेशन क्यू इम्प्लाइज निगेशन पी. साधं सोपं आहे. हे कॉन्व्हर्स, इनव्हर्स आणि कॉन्ट्रापॉझिटिव्ह हे एक एक्झाम्पल पाहिलं आपण. एक्सरसाइज मध्ये तर पाहणारच आहोत, त्याच्यात काही शंका नाही.